बऱ्याच जणांना प्रश्न पडतो एम्ब्रिओलॉजिस्ट म्हणजे काय किंवा एम्ब्रिओलॉजिस्ट काय करतात. तर आम्ही लॅबमध्ये बेबीज बनवतो. इनफर्टिलिटी म्हणजे काय? स्ट्रेसमध्ये असतात तेव्हा कॉर्टिझोल लेवल जी हॉर्मोनची लेवल आहे ती वाढते आणि त्याच्यामुळे काय होतं, जी तुमची बॉडीची एनर्जी आहे ती ब्रेनला पाठवली जाते. मुलं लहान वयाबद्दल स्मोकिंग करतात, तर स्मोकिंगमुळे टोबॅकोमध्ये जे टॉक्झिन्स असतात लहान वयात किंवा अर्ली एजमध्ये जर मुलांना अशा प्रकारची माहिती मिळत असेल, म्हणजे सेक्शुअल कम्पॅटेबिलिटी खराब आहे असं नाही होत किंवा सेक्शुअल नाही. ॲबिलिटी खराब आहे असं नाही होत, तर त्याबद्दल थोडक्यात सांगाल का? नमस्कार, मी डॉक्टर पल्लवी प्रसाद तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते ब्रेन वाईज विथ डॉक्टर पल्लवी प्रसादमध्ये. परत नवीन एक एपिसोड घेऊन आलेलो आहोत. डॉक्टर अश्विनी वेंडेगिरी आज आपल्याकडे आलेले आहेत स्टुडिओमध्ये. त्या एम्ब्रिओलॉजिस्ट आहेत. एम्ब्रिओलॉजिस्ट काय करतात नेमकं, आणि त्या आज आपल्याशी मेल इनफर्टिलिटी म्हणजे पुरुष वंध्यत्व ह्या विषयावरती विशेष चर्चा करणार आहे. आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. 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 तर आता मी जसं सांगितलं एम्ब्रिओलॉजिस्ट, तर तुम्ही ते कसं केलं, कुठल्या डिग्रीनंतर केलं आणि नेमकं एम्ब्रिओलॉजिस्ट काय करतात हे आम्हाला समजून सांगा. ओके, माझं बेसिक क्वालिफिकेशन BMS आहे. त्याच्यानंतर मी PG केला मेडिकल बायोटेकमध्ये, नंतर क्लिनिकल एम्ब्रिओलॉजी केलं आहे. सो माझं ट्रेनिंग मणिपाल युनिव्हर्सिटीला झालेलं आहे. अरे वा. सो एम्ब्रिओलॉजिस्ट म्हणजे जे मेल आणि फिमेल गॅमेट हँडल करून प्रेग्नन्सी देतात आणि लॅबमध्ये बेबीज तयार करतात, त्यांना एम्ब्रिओलॉजिस्ट म्हणतात. अरे वा. म्हणजे आपण जे ऐकतो आजकाल की एम्ब्रिओ फ्रीज करायला पाहिजे किंवा एम्ब्रिओलॉजी IVF सेंटर जे असतात तिथे तुम्ही काम करते. ओके. तर कसं स्वरूप असतं तुमच्या कामाचं? ओके, फर्स्ट म्हणजे आम्हाला मेल गॅमेट हँडल करायला लागतात. म्हणजे त्याच्यामध्ये बेसिक येतं सिमेन ॲनालिसिस. हो. तर सिमेन ॲनालिसिसमध्ये बरेच क्रायटेरियाज असतात. त्याची काउंट, मोटिलिटी, परत मॉर्फॉलॉजी म्हणजे साईज अँड शेप, तर ते आम्ही पाहतो. अँड देन फिमेल गॅमेट अशी आपल्याला उघड्या डोळ्याने दिसत नाही, तर ते IVF केल्यानंतरच दिसतात. आणि मायनर प्रोसिजर असतात लाईक IUI वगैरे, त्या प्रोसिजर आपण करतो लॅबमध्ये. तर तुम्ही मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट म्हणजे हँडल करतो ओवम आणि स्पर्म हँडल करतो. हे हँडल करतात. तर आता कसं आहे की आपण एखाद्याला इनफर्टिलिटी असते, तर त्यांना जसं आपण महिलांचे चेकअप करतो तसं पुरुषांचे पण चेकअप करतो. हो. तर त्याच्यात आपण कुठले कुठले चेकअप करतो हे समजून घेण्यासाठी की यांना इनफर्टिलिटी आली आणि ती कुठल्या कारणांमुळे आली आहे. ओके, फर्स्ट आपण बेसिक असतं मेल याच्यामध्ये सिमेन ॲनालिसिस. हो. तर सिमेन ॲनालिसिसमध्ये काय असतं, मग फर्स्ट असते विस्कॉसिटी म्हणून एक प्रकार असतो. म्हणजे जे सिमेन असतं ते आफ्टर 15 to 20 मिनिट्स वॉटरी होतं, म्हणजे लिक्विफाय होतं. तर ते होतं की नाही त्याच्यावरती बरेच क्रायटेरिया डिपेंड्स आहेत. त्याचं काउंट म्हणजे आपल्याला जनरली नॅचरली प्रेग्नन्सी राहण्यासाठी 15 मिलियनच्या वर काउंट लागतो. तर तो किती काउंट आहे तो आपण मेजर करतो. प्लस स्पीड म्हणजे जे स्पर्म असतात त्याची स्पीड 40% वरती लागतो. तर त्याच्यामध्ये पण प्रकार असतात, फास्ट पळणारे, स्लो पळणारे, न पळणारे, तर त्याची पर्सेंटेज आपण देतो. आणि मॉर्फॉलॉजी म्हणजे त्याचा साईज अँड शेप कसे आहेत आणि नॉर्मल साईज शेपचे किती आहेत. जनरली आपल्याला 4 to 7% नॉर्मल लागतात, म्हणजे 100 4 ते 7 स्पर्म नॉर्मल लागतात नॅचरल प्रेग्नन्सी राहण्यासाठी. तर आता आपण आज जी चर्चा करणार आहे मेल इनफर्टिलिटीवरती. तर मेल इनफर्टिलिटी म्हणजे नेमकं आम्हाला थोडक्यात सांगाल का? खूप वर्ष तुम्ही प्रेग्नन्सीसाठी प्लॅन करते आणि स्पर्ममध्ये काउंट, मोटिलिटी और मॉर्फॉलॉजीमध्ये काही प्रॉब्लेम आहे, त्यामुळे प्रेग्नन्सी राहत नाही आहे, तर त्याला मेल इन्फर्टिलिटी म्हणतात. ओके. तर आता आपण प्रचलित कसं आहे की आपल्याला असं वाटतं बायकांमध्येच खूप प्रॉब्लेम असतात, पण आजकाल आत्ता अवेअरनेस वाढला आहे की मेलमध्ये पण प्रॉब्लेम असू शकतो. तर त्याची कारणं सांगाल का नेमकी, की ती नेमकी मेल इनफर्टिलिटी म्हणजे काय आणि नेमकी मेलला प्रॉब्लेम आहे म्हणजे तो नेमका काय, साध्या शब्दात? सो पहिल्यांदा आपण घेतो काउंट. तर त्याच्यामध्ये आपण मेजर करतो तो 15 मिलियन पर ml वरती काउंट लागतो, ज्याने नॅचरली प्रेग्नन्सी राहते. आणि त्याच्यामध्ये असतो नंतर दुसरा पॉईंट असतो तो स्पीड. तर स्पीडमध्ये काय असतं, मोटिलिटी 40% तरी आपल्याला लागते. तर त्याच्यामध्ये काय असतात, काही स्पर्म असतात ते फास्ट पळणारे असतात, काही स्लो पळणारे असतात आणि काही तिथल्या इथे हलणारे असतात आणि काही इमोटाईल असतात. तर आपल्याला ज्या 3 असतात, फास्ट पळणारे, स्लो पळणारे आणि तिथल्या तिथे हलणारे, त्याची पर्सेंटेज ऑलमोस्ट 40% पाहिजे. आणि थर्ड पॉईंट येतो त्याचं साईज अँड शेप. तर त्याचा आपण
आता पिक्चर दाखवल्याप्रमाणे तसा साईज लागतो. त्याचे 3 पार्ट असतात, हेड, नेक आणि टेल. तर त्याच्यामध्ये डिफेक्ट काय असतात, हेड डिफेक्ट असतात, नेक डिफेक्ट असतात आणि टेल डिफेक्ट असतात. तर ह्याच्यामध्ये जनरली काय असतं, ह्याच्यामध्ये आपण ॲज्युम करतो जेव्हा ॲबनॉर्मल साईज शेपचा स्पर्म असतो की ह्याचा DNA डॅमेज आहे, सो हा प्रेग्नन्सी देणार नाही किंवा जरी प्रेग्नन्सी राहिली तरी ह्याच्यामध्ये मिसकॅरेजचे चान्सेस असतात. ओके. तर हा अनहेल्दी हो. आपण सांगितलं. आता ह्याची कारणं काय होतात की तो स्पर्म अनहेल्दी होण्याची कारणं काय? अनहेल्दी आता बेसिक आता जर बघायला गेलं तर लाईफस्टाईल, हो. तुमचा अटायर कसा असतो. सो जनरली काय असतं की हेल्दी स्पर्म प्रोडक्शनसाठी म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्या ब्रेनमध्ये हायपोथॅलमस असतो. तिथून FSH आणि LH असे 2 प्रकारचे हॉर्मोन सिक्रेट होतात करेक्ट. आणि त्याच्यापासून टेस्टेस्टेरॉन हॉर्मोन सिक्रेट होतं आणि टेस्टेस्टेरॉनमुळे काय होतं, स्पर्म प्रोडक्शन होतं. आता ह्यामधली कुठचीही चेन जर ब्रेक झाली किंवा इथे काही प्रॉब्लेम आला तर स्पर्म चांगला तयार होत नाही. तर त्यामध्ये मेन रिझन येतं तुमचा अटायर. सध्याच्या घडीमध्ये जर बघितलं तर तो अटायर. तर त्याच्यामध्ये कसं असतं, तुमचं जे स्क्रोटल टेम्परेचर असतं ते बॉडीच्या -1 to -2 डिग्री सेल्सिअस पाहिजे. जर असायला ते पाहिजे. टेम्परेचर मेंटेन नाही झालं तर हां. हेल्दी स्पर्म प्रोडक्शन होत नाही. तर बरं, हे हीट प्रोडक्शन म्हणजे किंवा तुम्ही हीटला एक्सपोज होतात किंवा काही काही जणांचे वर्क पॅटर्न असतात, जॉब पॅटर्न असे असतात की त्यांना कंटिन्युअस हीटमध्ये काम करायला लागतं. करेक्ट. तर त्याच्यामुळे पण तुमचं बॉडी टेम्परेचर किंवा स्क्रोटल टेम्परेचर वाढतं. सेकंड पॉईंट असतं की लॅपटॉप तुम्ही मांडीवर घेऊन बसताय तर त्याचे रेडिएशन्स आणि त्याच्या हीटमुळे स्क्रोटल टेम्परेचर वाढतं. करेक्ट. प्लस जीन्सचा रेग्युलर वापर त्याच्यामुळे पण स्क्रोटल टेम्परेचर वाढतं. प्लस अजून एक पॉईंट म्हणजे तुम्ही कंटिन्युअस सिटिंग पोझिशनमध्ये आहे, ज्या कुशनवाल्या चेअर्स वगैरे घेत आहे आणि त्याच्यावरती कंटिन्युअसली सिटिंग पोझिशनमध्ये आहे. तर त्याच्यामुळे पण हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे जो तुम्ही सांगितला की आजपर्यंत मी कधीच नाही ऐकला की ह्या टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी तुम्ही तुमचं अटायर, तुम्ही कुठे बसताय, कुठलं गॅजेट वापरताय हे बघणं खूप महत्त्वाचं आहे. राईट. तर तुम्ही काय रेकमेंड कराल की कसे कपडे घालायला पाहिजे? ऑफकोर्स त्याच्यासाठी आपण कॉटन कपडे वापरायला पाहिजे. परत नाईटला झोपताना सिंगल गारमेंट यूज करू शकता. प्लस स्विमिंगचा फार चांगला इफेक्ट होतो. जर असं खरंच ज्यांना जेन्युइन स्पर्मचा प्रॉब्लेम आहे त्यांनी ऑफकोर्स स्विमिंग क्लास जॉईन करा, रेग्युलरली स्विमिंग करा आणि ज्यांना स्विमिंग पॉसिबल नाही आहे ते टब बाथ घेऊ शकतात. तुम्ही आता मगाशी जी पद्धत सांगितली की पहिले हायपोथॅलॅमस आणि मग नंतर टेस्टेस्टोरॉन आणि त्याच्याने स्पर्म काउंट तयार होतो. तर त्याची कारणं कशी अफेक्ट होतात की आता स्ट्रेस पण होत असेल? हो. तर थोडक्यात ती कारणं सांगाल का? सो काय होतं, जेव्हा तुम्ही स्ट्रेसमध्ये असता तेव्हा कॉर्टिझोल लेवल, जी हॉर्मोनची लेवल आहे ती वाढते आणि त्याच्यामुळे काय होतं, जी तुमची बॉडीची एनर्जी आहे ती ब्रेनला पाठवली जाते. सो त्याच्यामुळे पण टेस्टोस्टेरोन प्रोडक्शनमध्ये प्रॉब्लेम येतो आणि त्याच्यामुळे पण सेम की ती चेन ब्रेक होते आणि स्पर्म नॉर्मल प्रोड्यूस होत नाही. आणि सगळ्यात आता अर्ली एजमध्ये मुलं लहान वयाबद्दल स्मोकिंग करतात. तर स्मोकिंगमुळे टोबॅकोमध्ये जे टॉक्झिन्स असतात ती जे स्पर्मचे हेड असते त्याचा जो आउटर मेम्ब्रेन आहे तो डॅमेज करतो. तो डॅमेज झाल्यामुळे काय होतं, आतला DNA डॅमेज होतो आणि DNA डॅमेज झाला तर ऑफकोर्स प्रेग्नन्सी राहत नाही आणि जरी प्रेग्नन्सी राहिली तर त्यामध्ये पण मिसकॅरेजचे चान्सेस वाढतात. सो ऑफकोर्स स्मोकिंग क्विट करणे हा एकच ऑप्शन राहतो त्याच्यासाठी. करेक्ट. अजून एक पॉईंट येतो त्याच्यामुळे तुमचं वजन ऑफकोर्स सगळ्यांना माहिती आहे, तो एक मेजर रोल प्ले करतो. तर ह्याच्यामध्ये काय होतं सेम की तुमचे थाईजचं वेट जास्त आहे तर त्याच्यामुळे सेम स्क्रोटल टेम्परेचर वाढणार आहे अँड स्पर्म प्रोडक्शन त्याच्यामुळे. आपण हे मेल इन्फर्टिलिटी बद्दल बोलतोय, तर मेलचं थायचं जर वेट जास्त असेल तर तो एक कारण असू शकतं. आणि सेम की तुम्ही कंटिन्युअस सिटिंग पोझिशनमध्ये आहे, तसं तुम्हाला कंटिन्युअसली समजा तुम्ही ऑफिसमध्ये पण आहे, जॉबमध्ये आहात तर आवरली तुमची पोझिशन चेंज करा आणि प्रेफर करा की वुडन चेअरवरती बसा अँड ऑफकोर्स वेट लॉससाठी जी काय तुम्हाला असेल योग्य जमत असेल ती नक्की करायला पाहिजे. एक अजून एक पॉईंट असतो की सीमेन सॅम्पल विस्कस असतं, म्हणजे थिक असतं, म्हणजे ते थीन होत नाही लवकर. 15 ते 20 मिनिटांनी जे थीन व्हायला पाहिजे ते थीन होत नाही. तर त्याच्यामुळे काय होतं, त्याची स्पर्मचा जो स्पीड असतो, मोटिलिटी ती अफेक्ट करतं. मग मोटिलिटी अफेक्ट केली तर काय होतं, त्यांचं जे 1 पर्यंतचं जे ट्रॅव्हलिंगचा जो पॅटर्न असतो तो डिस्टर्ब होतो
सो ह्याच्यासाठी काय करा, ह्याचे कॉजेस काय असतात, म्हणजे ह्याचे कारणं काय असतात, तर डिहायड्रेशन आणि इन्फ्लमेशन. डिहायड्रेशनमध्ये काय आहे, तुम्ही प्रॉपर हायड्रेशन मेंटेन करत नाही, आणि इन्फ्लेमेशन ऑर लोकल इन्फेक्शनमध्ये एक तर तुम्हाला तिथे ॲक्सिडेंटल स्क्रोटल इंजुरी असू शकते, किंवा हायड्रोसिल और व्हेरिकोसिल असू शकतं. हायड्रोसिल म्हणजे काय असतं, की स्क्रोटमच्या भोवती थोडंसं पाण्यासारखी सूज असते, त्याच्यामुळे पण स्क्रोटल टेम्परेचर वाढून इन्फेक्शन वाढून स्पर्म प्रोडक्शन प्रॉपरली होत नाही. आणि व्हेरिकोसिलमध्ये तिथे वेन असतात, ज्या शिरा असतात, जो रक्तप्रवाह करणाऱ्या असतात, त्या मोठ्या होतात, डायलेट होतात, आणि त्याच्यामुळे पण त्याचं टेम्परेचर परत 2 to 3 डिग्री सेल्सिअसने वाढतं. तर त्याच्यासाठी काय करायला लागेल, प्रॉपर तुम्हाला सर्जिकल किंवा अँड्रोलॉजी ओपिनियन घेऊन लोकल एक्झामिनेशन करून त्यावरती ट्रीटमेंट घ्यावी लागते. आणि ऑफकोर्स हायड्रेशन मेंटेन करून जे काय अँटीबायोटिक प्रिस्क्राईब करतील और मेडिसिन प्रिस्क्राईब करतील ते घ्यावे लागतात. ओके. तर बऱ्याच वेळा काय होतं, जिममध्ये मसल गेनसाठी काही औषधी और स्टिरॉइड्स घेतली जातात. तर ती एकतर अंडर गायडन्स प्रॉपरली घेतली जात नाही, तर ती चुकीच्या पद्धतीने घेतल्यामुळे एक ब्रेनला मेसेज जातो की तुमच्याकडे इनफ टेस्टोस्टेरोन अवेलेबल आहे. सो तो मेसेज गेल्यामुळे काय होतं, FSH आणि LH जे हॉर्मोन लागतात आपल्याला टेस्टोस्टेरोन आणि स्पर्म प्रोडक्शनसाठी, ते शटडाऊन होतात. आणि त्याच्यामुळे ऑफकोर्स स्पर्म प्रोडक्शन हॅम्पर होतं. प्लस त्याच्यामुळे कधी कधी अशा पण केसेस घडलेले आहेत की स्क्रोटल श्रिंक होतात, म्हणजे स्क्रोटम टेस्टिसची साईज लहान होते जिममधल्या मेडिसिन्समुळे. खरं ह्याच्यावरती जर तुम्हाला म्हटलं तर उपाय काय, तर सेम आहे की तुम्हाला जे स्पर्मचा प्रोडक्शनचा कालावधी असतो, म्हणजे एक स्पर्म प्रोडक्शन होऊन ते इजॅक्युलेशन म्हणजे बाहेर येण्याचा जो कालावधी असतो तो 72 डेजचा असतो, म्हणजे ऑलमोस्ट 3 मंथ्सचा असतो. सो तुम्हाला जर अशी स्टिरॉइड्स चालू असतील तर 3 मंथ्स कम्प्लिटली स्टॉप करावे लागतील, आणि सोबत अँटीऑक्सिडंट्स और मल्टीव्हिटॅमिन मेडिसिन घ्यावी लागतील, जेणेकरून त्याचा स्पर्मचा DNA वरचा डॅमेज होणार नाही. ह्याच्यासाठी हे नॉर्मल जे क्रिएटिनिन आणि प्रोटीन पावडर घेतात त्याच्यानी नाही होत. त्याच्याने नाही होत. खरं ऑफकोर्स जे काही तुम्ही घेताय ते अंडर मेडिकल गायडन्सच घ्यायला पाहिजे. कारण त्यातले सगळे कंटेंट आपल्याला प्रॉपरली आणि माहिती बरेच लोक टेस्टोस्टेरॉनचे इंजेक्शन्स पण घेत असतात. हो, राईट. तर त्याचा काय, म्हणजे तो निगेटिव्ह इफेक्ट देतो की पॉझिटिव्ह? निगेटिव्ह म्हणजे जर तुम्ही जिममध्ये जाऊन त्या पद्धतीने करत असाल तर ठीक आहे. खरं ॲज अ मेडिसिन टेस्टोस्टेरॉन अंडर गायडन्स इंजेक्शन घेत असाल ते ऑफकोर्स त्याचा फायदा होतो. खरं ते ऑफकोर्स मेडिकल गायडन्स घ्यायला पाहिजे. तुम्ही फक्त कोणीतरी सांगितलंय मसल गेनसाठी किंवा एनर्जी बुस्टअपसाठी नाही घ्यायला नाही. आणि ते सेम की तुम्ही थाईज मसल वाढवण्यासाठी जी काही वर्कआउट करता त्याच्यामुळे पण थोडंसं स्क्रोटल टेम्परेचर चेंज होतं. हो. लास्ट महत्त्वाचा पॉईंट राहतो तो डाएटचा, की तुम्ही किती खाता, कधी खाता, किती वेळ खाता, किती झोपता, त्याच्यानंतर हे सगळं फार इम्पॉर्टंट आहे. की जंक फूड किती खाता आणि तुमचं हेल्दी डाएट आहे की नाही, ह्याच्यावरती पण ऑफकोर्स प्रोडक्शन डिपेंड असतं. तर आता हे कुठल्या वयापासून आपण काळजी घ्यायला पाहिजे की तुमचा पुढे जाऊन तुम्हाला इन्फर्टिलिटी येऊ नये, तुमच्या स्पर्म काउंटवरती त्याचा परिणाम होऊ नये, तर हे कुठल्या वयापासून ह्याची काळजी घ्यायला पाहिजे? पॅरेंट्सचा रोल ऑफकोर्स मुलांच्या लहान वयापासूनच असतो. तर ह्याच्यामध्ये पहिली गोष्ट असते की त्यांना हायजीन कसं मेंटेन करायचं हे शिकवलं पाहिजे. तर ह्याच्यामध्ये कसं असतं की पॅरेंट्स वाजून किंवा थोडीशी प्रॉपर माहिती नसल्यामुळे थोडंसं हायजीन कसं मेंटेन करायचं हे मुलांना शिकवत नाहीत. प्लस दुसरी गोष्ट की अयोग्य पद्धतीने काही चुकीच्या पद्धतीने लहान वयात किंवा अर्ली एजमध्ये जर मुलांना अशा प्रकारची माहिती मिळत असेल तर सडनली तुमची आजकाल सोशल मीडियामुळे त्यांच्या समोर येतात लहान वयातच. हो, राईट. तर त्याच्यामुळे काय होतं, तुमची हॉर्मोन लेवल जी डोपामाइन आहे ते सडन राईज होतं, अँड देन जेव्हा तुम्ही ते व्हिडिओज किंवा जे काही बघता त्याच्यानंतर ते सडन ड्रॉप होतं. तर ही जी ऑन ऑफ सिच्युएशन असते त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा वयात येता तेव्हा इरेक्टाईल डिस्फंक्शन और सेक्शुअल डिझायर्स और लो लिबिडो अशा कॅटेगरीज खूप वाढतात आणि लवकर वयात होऊन जातं. हो, मेल इन्फर्टिलिटीचा हा पण एक भाग आहे की इरेक्टाईल डिस्फंक्शन हा पण एक पॉईंट असतो, किंवा सेक्शुअल डिझायर कमी असते. ऑफकोर्स त्याला आपण वेगळ्या पद्धतीने IUI किंवा अदर प्रोसिजरने प्रेग्नन्सी देऊ शकतो. खरं कमी वयामध्ये ह्या गोष्टीला एक्सपोज न होणे यासाठी आपण जे आजकाल एवढी चर्चा करतोय की का लहान मुलांना
ह्या हां. गोष्टी लहान वयात इंट्रोड्यूस नाही करायला पाहिजे. त्याचं हे सगळ्यात मोठं कारण आहे हां. की मग पुढे जाऊन त्यांचे हे प्रॉब्लेम त्यांना येऊ नये, हां. कारण त्यांना तो डोपामाइनचा स्पाइक कसा हँडल करायचा ते लहान वयात कळत नाही हां. आणि मग मोठेपणी तो प्रॉब्लेम होतो, म्हणून त्यांनी हे असं करायला नाही पाहिजे. राईट. आणि थोडे तुमचे एक्सपेक्टेशन हाय होतात. हो म्हणजे तुम्ही जेव्हा ते व्हिडिओ बघतात हो आणि जेव्हा ऍक्च्युली वयात येता हो तेव्हा तुमचे एक्सपेक्टेशन लेवल हाय झालेले असतात आणि त्या फुलफिल नाही होत. करेक्ट. सो तुमची अँझायटी लेवल वाढते हो. आणि कॉन्फिडन्स लेवल लो होतो. सेम इरेक्टाईल डिस्फंक्शनमुळे प्रेग्नन्सी राहत नाही. हां, मग ते पुढचे इन्फर्टिलिटीचे प्रॉब्लेम सगळे Right. सुरू होतात. करेक्ट. तर आता जो एक मोठा गैरसमज आहे सगळ्यांमध्ये की मेल इन्फर्टिलिटी म्हणजे सेक्शुअल कम्पॅटेबिलिटी खराब आहे असं नाही होत, किंवा सेक्शुअल Right. ॲबिलिटी खराब आहे असं नाही होत. तर त्याबद्दल थोडक्यात सांगाल का? हां, ऑफकोर्स तो डिफरंट पार्ट आहे की सेक्शुअल ॲबिलिटी इज डिफरंट येस. आणि मेल इन्फर्टिलिटी इज डिफरंट. खरं ह्याच्यामध्ये काय असतं, फॅमिलीचा रोल फार इम्पॉर्टंट आहे. हां. ऑफकोर्स त्यामध्ये असतो वाईफचा रोल जास्त इम्पॉर्टंट आहे हो की तुम्ही प्रेशर नका हे करू. जर समजा तुमच्या सिमेन पॅरामीटर्समध्ये चेंजेस सापडले, ॲक्सेप्ट इट. हम्म. त्याच्यावरती सोल्युशन्स आहेत, मेडिसिन आहेत, ती घ्या. प्रॉपर डॉक्टरशी कन्सल्ट करा. दोघं मिळून एक्सरसाइज करा, मेडिटेशन करा, दोघं मिळून हेल्दी डाएट घ्या. प्लस इन लॉजचा पण ह्याच्यामध्ये रोल राहतो की कोणालाही ब्लेम गेम करू नका की बाबा Correct. तुझ्यामुळे झालं. हां, कारण त्याच्यामुळे परत अँझायटी लेवल वाढते, खरंय. सेम चेन सुरू राहते. सो ऑफकोर्स फॅमिलीचा खूप मोठा रोल आहे आणि ह्याच्यामध्ये सेक्शुअल ॲबिलिटी आणि मेल इन्फर्टिलिटी ह्याचा काही संबंध येत नाही. खरं. आता जसं तुम्ही आपण कारणं बघितली की इन्फर्टिलिटीची नेमकी कारणं काय आहेत आणि मेल इन्फर्टिलिटीची, तर त्याच्यात ॲलोपॅथीमध्ये काय ट्रीटमेंट असतात आणि आयुर्वेदामध्ये काय असतात? ऑफकोर्स दोन्हीमध्ये आहे. ॲलोपॅथीमध्ये अँटीऑक्सिडंट देतात. तर अँटीऑक्सिडंट म्हणजे काय असतं, जे बॉडीमध्ये फ्री रॅडिकल असतात तर ते बॉडी सेल डॅमेज करतात. तर त्याच्या अगेन्स्ट प्रोटेक्ट करण्यासाठी अँटीऑक्सिडंट्स असतात. बरोबर. तर ते आपण ओरली देऊ शकतो. प्लस आयुर्वेदामध्ये ऑफकोर्स खूप छान मेडिसिन आहेत आणि तुमच्या डाएटमध्ये आहे. तर इझिली तुमच्या किचनमध्ये अवेलेबल असणारे त्याच्यामध्ये फूड आहेत. तर फर्स्ट आयुर्वेदामध्ये पण सांगितलेलं आहे उडीद. उडीद डाळीच्या ज्या काही रेसिपी असतात हां, तर त्या खूप छान तुमच्या स्पर्म काउंटवरती हेल्प करतात तुम्हाला. तर त्याच्यामुळे तुम्ही 15 दिवसातनं एकदा इडली सांबार खाऊ शकता किंवा उडदाच्या छान मराठी रेसिपीज आहेत, चटण्या आहेत. तर त्या तुम्ही यूट्यूबवरती सर्च करून पण रेग्युलर तुमच्या डेली डाएटमध्ये घेऊ शकता. खरं. प्लस असतं अक्रोड. हम्म. अक्रोड जे असतं त्याच्यामध्ये सेम झिंक असतं, अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज आहेत त्याच्या. सो तो जो स्पर्मचं जे बाहेरचं आवरण असतं, जे DNA साठी उपयुक्त असतं, त्याच्यासाठी ते डॅमेज न होण्यासाठी ते फार हेल्प करतं. तर ते थोडं ॲसिडिक नेचरचं असतं. सो तुम्ही रात्री अक्रोड भिजवून सकाळी खाल्लं तर त्याचा फार छान इफेक्ट होतो. प्लस मखाणेचे तर भरपूर डाएट रेसिपीज तुमच्या यूट्यूबवरती आहे किंवा सापडू तुम्ही शकतात. रेग्युलरली तुमच्या जॉबमध्ये थोडासा छोट्या डब्यात घेऊन रेग्युलरली मध्ये खात राहिला. आयुर्वेदामध्ये वाजीकरण चिकित्सा सांगितलेली आहे. तर त्याच्यामध्ये सेम की पंचकर्म किंवा डाएट किंवा तुम्ही कोणत्या पद्धतीचे फूड खायला पाहिजे किंवा विरुद्धांना सेवन नाही करायचे, अपोजिट डाएट नाही करायचा, ते डिस्क्रिप्शन सांगितलेलं आहे. हो. प्लस आयुर्वेदिकमध्ये काही 3-4 अशी छान ड्रग्ज आहेत जी चेन आहे, जी तुम्हाला सांगितलेली आहे की ब्रेनपासून स्पर्म प्रोडक्शनपर्यंतची, ती इम्प्रूव्ह करण्यासाठी हेल्प करते. तर त्याच्यामध्ये असं आयुर्वेदाच्या भाषेत सांगायचं झालं तर ते उत्तरोत्तर धातू चिकित्सेमध्ये येते हम्म. आणि मॉडर्न ह्याच्यानुसार सांगायचं झालं तर ते ब्रेनपासून स्पर्म प्रोडक्शन स्पर्मॅटोजेनेसिसपर्यंत येते. तर ही चेन इम्प्रूव्ह करणं फार गरजेचं आहे. सो तुम्ही अंडर गायडन्स आयुर्वेदिक मेडिसिन घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये परत शिलाजीत, अश्वगंधा ही औषधी द्रव्य पण आहेत. हो. ऑफकोर्स ती पण थोडीशी उष्ण पडतात, हम्म. त्यामुळे ती अंडर मेडिकल Guidance गायडन्सच घ्यायला घ्यायला पाहिजे. पाहिजे. कारण हे आजकाल ॲडव्हर्टाईजमध्ये खूप येतं. हां. शिलाजीत आणि अश्वगंधा हे जे सर्रास OTC प्रॉडक्ट हो. म्हणून विकलं जातं, पण त्याचा पण खरंच पॉझिटिव्ह असर होईल की नाही हे सांगता नाही नाहीये. सांगता येत. म्हणून ते पण अंडर डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच घ्यायला पाहिजे. थोडक्यात आम्हाला तुमचे अनुभव सांगा. तर मला 2-3 अशा छान केसेस म्हणजे एक्सपिरियन्स करायला मिळाल्यात. त्याच्यामध्ये सगळ्यात होतं एक सिमेन ॲनालिसिस मी केलेलं. ते बॉर्डरलाईन टेरेटो होतं. टेरेटो मीन्स थोडा साईज शेपचा इश्यू होता. खरं हां. काउंट मोटिलिटी वाईज ओके होतं. हम्म. सो आम्ही थोडं वाईफचा फॅक्टर होता त्याच्यामुळे असं डिसाईड केलं की आता आम्ही
आय व्ही एफ करणार. हो. आणि आय व्ही एफच्या प्रोसिजरमध्ये काय असतं, ज्या दिवशी ओव्हम पिकअप असतं म्हणजे एग्स बाहेर काढतो आम्ही, हां. त्याच दिवशी सिमेन सॅम्पल कलेक्ट करतो आणि एक एक एगमध्ये एक एक स्पर्म इंजेक्ट करून बेबीज बनवतो. हो. तर त्याला म्हणतात आय व्ही एफ. त्या दिवशी आम्ही फ्रेश सॅम्पल कलेक्ट करतो. फ्रेश सॅम्पल त्या दिवशी घेतलं तर ते त्याच्या पॅरामीटर्स भरपूर लो होते, म्हणजे ते OAT सॅम्पलमध्ये गेलं. त्याला म्हणतात ऑलिगोस्टर आणि टेरेटो, म्हणजे काउंट पण कमी आहे, मोटिलिटी कमी आहे, साईज शेपमध्ये पण इश्यू आहे. मग आम्हाला काही कळालं नाही की आता काय करणार, का रिझल्ट त्याचे खराब येणार हो. एम्ब्रिओचे. मग आम्ही एक फ्रीज केले. ओके, मग आम्ही पेशंटला विचारलं की 2-3 महिन्यात असं काय झालं, तर त्यांना मिसगाईड केलेलं की स्टॅमिना बूस्ट करण्यासाठी तू थोडीशी वर्कआउट कर, जिम कर अँड थोडी स्टिरॉइड्स मेडिसिन वगैरे काही ओरली असं अशी त्यांना घ्या. जिमवाल्यांनी सांगितलं समथिंग कोणीतरी मिसगाईड केलं. सो मग आम्ही काय केलं, एक फ्रीज केले, स्टिरॉइड सगळे बंद केले त्याचे, प्लस रेग्युलर थोडीशी एक्झरसाईज त्याला चालू ठेवायला सांगितली अँड अँटीऑक्सिडंट्स दिले, प्लस थोडे आयुर्वेदिक मेडिसिन दिले त्याच्यासोबत. तर 4 महिन्यानंतर तो नॅचरली कन्सिव्ह झाला. म्हणजे ही अशी कारणं पण बऱ्याचदा होतात की सेल्फ काहीतरी मेडिकेशन केलं, कोणीतरी काहीतरी सांगितलं म्हणून केलं आणि त्याचा परिणाम डायरेक्टली तुमच्या स्पर्मच्या क्वालिटीवरती झाला. हो. आणखीन एक अशीच केस स्टडी होती की स्पर्म काउंट व्हेरी लो होता. व्हेरी लो म्हणजे लेस दॅन 1 मिलियन होता. ऑफकोर्स मोटिलिटी 0 होती. तर त्याच्यामध्ये पण आम्ही सेम अशी थोडीशी अँटीऑक्सिडंट मेडिसिन, हेल्दी लाईफस्टाईल दिली, प्लस त्याच्यासोबत आयुर्वेदिक मेडिसिन दिली. तर ऑलमोस्ट 5-6 महिन्यांनी ऑफकोर्स पेशंटचं डेडिकेशन पण खूप छान होतं की त्यांनी ते सगळं फॉलो केलं आणि काउंट मोटिलिटी वाढली आणि ॲटलिस्ट IVF करण्यासारखं सॅम्पल आम्हाला मिळालं आणि त्याच्यामध्ये पण प्रेग्नन्सी राहिलेली आहे. आणखीन त्याच्यामध्ये पण असं अजून पण असतं की आपण अजून काही प्रोसिजर करतो IVFमध्ये, टेसा म्हणून असतात की सर्जिकल स्पर्म ॲस्पिरेशन करतो. जेव्हा इजॅक्युलेटेड सॅम्पलमध्ये प्रॉपर स्पर्म येत नाहीत तेव्हा टेस्टिसमधून प्रिक घेऊन आपण स्पर्म घेतो आणि बेबीज बनवतो. हो. सो ह्या मॅम काय काम करतात हे आता लक्षात आलंच असेल की त्या बेबीज बनवतात. राईट. लॅबमध्ये बेबीज बनवतात आणि ज्यांचं स्वप्न आहे की त्यांना एक बेबी पाहिजे ते देण्याचं त्या काम करतात. आणि त्याच्यात मेल इन्फर्टिलिटीशी रिलेटेड कुठली कारणं त्याला कारणीभूत असतात की ज्याच्यामुळे स्पर्मची मॉर्टिलिटी वाढते किंवा त्याची क्वालिटी खराब असते, त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, हे सगळं मॅडमने आपल्याला साध्या शब्दात अगदी चांगल्या उदाहरणांसहित सांगितलेलं आहे. सो बऱ्याच जणांना प्रश्न पडतो एम्ब्रिओलॉजिस्ट म्हणजे काय किंवा एम्ब्रिओलॉजिस्ट काय करतात. तर आम्ही लॅबमध्ये बेबीज बनवतो. तर लॅबमध्ये बेबीज कशा पद्धतीने बनवतो की स्पर्म ज्याला म्हणतात मेल गॅमेट आणि एग्ज ज्याला म्हणतात फिमेल गॅमेट, त्या हँडल करून आपण बेबीज बनवतो. तर त्याच्यामध्ये छोट्या छोट्या प्रोसिजर असतात. त्यामध्ये छोटी प्रोसिजर म्हणजे एक IUI असते आणि मोठी प्रोसिजर म्हणजे IVF असते. सो आमची सुरुवात होते सकाळची की सिमेन ॲनालिसिसपासून, की आम्ही हजबंडचं सिमेन सॅम्पल टेस्टिंग करतो, त्याचे रिपोर्टिंग करतो, प्लस काउन्सिलिंग येतं त्याच्यामध्ये की काय कोणत्या पद्धतीने आपण करणार आहोत. राईट. हे एम्ब्रिओलॉजिस्टचं काम असतं जे मी करते. तर हा एवढा क्रुशियल पॉईंट होता जो तुम्ही इतक्या साध्या शब्दात आम्हाला समजून सांगितला. आणि हा पॉडकास्ट ज्यांना मुलं आहेत, ज्यांचं वय आता 9-10 वर्षाचं आहे, त्या पॅरेंट्सनी तर नक्की आवर्जून बघायला पाहिजे की पुढे जाऊन त्यांना कशी काळजी घ्यायची की त्यांच्या मुलांना हे असले प्रॉब्लेम येऊ नये पुढे जाऊन, किंवा गाईड करता यावं त्याच्यासाठी. आणि ज्यांना आत्ता जे वयात आलेले आहेत आणि त्यांना ह्या प्रॉब्लेममधून जावं लागतंय त्यांनी तर नक्कीच बघायला पाहिजे की साध्या शब्दात सोप्या पद्धतीने त्यांनी समजून सांगितलं की मेल इन्फर्टिलिटी काय असते आणि त्याच्यासाठी काय काय उपाय करावे लागतात, मेल इन्फर्टिलिटी म्हणजे नेमकं काय आणि ती कशी रिपेअर करता येतं, हे मॅडमने आपल्याला खूप छान शब्दात समजून सांगितलं आहे. आणि अजून एक पॉडकास्ट आपण त्यांचा करूच लवकरात लवकर. आणि आज जी माहिती सांगितली त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. धन्यवाद.